आधुनिक रमेश केरे मैदानात आलाय भावांनो. त्यानं ठोक मोर्चा काढून मुक मोर्चा उडवला. यानं रडू आंदोलन काढले. याला पाहून मला ते अजय बारसकर आठवला. ह्या रडापडी मागच्या वर्षी वकिली पास झालेला यो म्हणतो की मी पाटलाची वकील टीम. अबे 2 वर्षापासून घास घासून मी कवा पाटलाच्या टीम मधला म्हणून म्हणलो नाही. किती उदो करावा स्वतःचा काही लिमिट असेल. 4 दिवस ते स्टेजच्या मागे बसून गॅजेट मान्य होणार माझ्याकडे गुप्त माहिती आहे म्हणून सांगणारा हा. भावांनो, आता मी सांगतो त्या दिवशी काय झालं. विखे पाटीलांनी टीम GR घेऊन आले. अभ्यासक म्हणून पुढं असणाऱ्यांना पाटलांनी ती कॉपी दाखवली आणि दादा म्हणे सांगा काय करायचं. तेव्हा या योगेश केदारनी दादांचे पाय धरले. ओके म्हणाला, हसला, डोळ्यात आनंदाश्रू आले, अंगठा दाखवला. फक्त GR मध्ये या वाक्यात एका ठिकाणी स्वल्पविराम पाहिजे होता, बाकी सगळं ओके आहे असं हे स्टेजवर बोलला आणि खाली बाजूला जाऊन उभा राहिला. मी वरून सगळं पाहिलो. तेवढ्यात याला एक फोन आला. बाजूला जाऊन फोनवर बोलला. वापस येऊन म्हणते की दादा हे चूक आहे, आपली फसवणूक झाली. अरे खोटं बोलू नका केदार. त्या ठिकाणी तुम्ही म्हणाला मला GR परत वाचायला द्या. त्यावर पाटील म्हणाले अरे 1 घंटा झाला तुझ्या हातात GR होता. हां, ते सर्व रेकॉर्डिंगमध्ये आहे बाब्या. पाटलांचं बारीक लक्ष असते. पाटील म्हणले काढ रे याला बाहेर. शायला म्हणलं की बेना आत्ताच खुश होतं. अरे मी साक्षीदार आहे, डोळ्यांनी पाहिलो. हां झालं. मग 4 दिवसापासून स्टेजच्या मागं बसून जे मीडियावर आभाळ हाणाचे धंदे केले ना, तेच कॅसेट बदलून बोलणं सुरू केलं मीडियाशी. बरं फसवलं बाब्या. तर ज्यांनी फसवलं त्यांचं नाव घेऊन रड ना. काय रडायचं ते पाटलाच्या नावानं कसं काय. तर कसं आहे मिस्टर ज्युनियर वकील साहेब, मोठा भाऊ, ह्या 2 वर्षात माझाच काय राज्यातल्या संबंध मराठ्यांना कोण आणि काय आणि कसं आहे समज लक्षात आलंय. मलाही अनेक TV चॅनलच्या असल्या बाईटसाठी फोन आले, पण मी प्रसिद्धीसाठी पैशासाठी कधी हे असले धंदे केले नाही. मी सहन करणार नाही म्हणे. काय सहन करणार नाही. अरे संघाची दलाली करण्यापेक्षा, जातीची दिशाभूल करण्यापेक्षा वकिलांनी कोर्टात वकिली करावी. नसता मग नाटकात अलका कुबलचा रोल करावा. दिस इज नॉट करेक्ट वे. सल्ला आहे या त्रिशूलचा. पाटलांनी मंडपातून काढलं, समाज चौकून काढल.